नमस्कार. आज मी गिलक्याचे पराठे बनवणार आहे. त्यासाठी मी हे 2 मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने हे 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. थोडंसं अजून दोन्ही पण पीठ जास्त घेते, थोडे थोडे. आता हे मुगाचं पीठ घेते. मूग हे हिरवे मूग असतात ते दळलेले आहेत. मुगाचं पीठ 1 चमचा. मूग हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात, त्याने आपल्याला ऊर्जा मिळते. हे हरभऱ्याचं पीठ छोटे 3 चमचे. गिलके हे पण आपल्या शरीरासाठी चांगले असतात, त्याने आपल्या शरीरातील विषारी घटक जे आहेत ते बाहेर पडतात. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी गिलका खाल्ला पाहिजे. हे 1 मोठा गिलका, लसणाची पेस्ट, पांढरे तीळ, हिंग, हळद, लाल मिरच पावडर, मीठ आणि इथे ओवा पण आहे. ह्या चमच्याने मी सगळं साहित्य मोजलेलं आहे. 2-2 चमचे घेतलेलं आहे सगळं. पांढरे तीळ अर्धी वाटी, गिलका 1 मोठा. आता हे सगळे साहित्य मी पिठामध्ये मिक्स करणार आहे. आता हे पिठामध्ये टाकते सगळं. हळद, हे लाल मिर्च पावडर, मीठ, हिंग, ओवा आणि हे लसणाची पेस्ट आहे. ओवा थोडासा हातावरती चोळून टाकते, म्हणजे ते छान त्याचा सुगंध येतो आणि चव पण चांगली लागते. गिलका, हे पांढरे तीळ आहेत, हे अर्धी वाटी याच्यात टाकून देते. गिलका आहे आता हे किसून घ्यायचा. हे गिलका सगळ्यात शेवटीच किसायचं झाल्यानंतर सर्व. पण अगोदर किसला तर तो काळा पडतो, म्हणून हे शेवटी किसून घ्यायचा. किसून घेतलं. ही कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतली. आता हे दोन्ही पण याच्यामध्ये टाकते पिठामध्ये. मी इकडे गॅसवरती तेल गरम करून घेतलं 1 पळी. ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं. हे बघा चांगलं मळून घेतलेलं आहे. आता थोडंसं हाताला तेल लावते आणि ते पिठाला लावून घेते. हे छानपैकी मी मळून घेतलेलं बघा. आता हे थोडं 10-15 मिनटं याला झाकून ठेवते. 10-15 मिनटानंतर मी पराठे करायला घेतलेले आहेत. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. पराठे या पद्धतीने मी गोलच करत आहे. तुम्ही कसेही करू शकता, त्रिकोणी, चौकोनी गोल बनवत आहे. तवा तापलेला आहे इकडे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकते आणि नंतर पराठा, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. हे दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचा. या पराठ्याला तेल, तूप, बटर काही लावू शकता. मी इथे तूप लावणार आहे याला. दोन्ही साईडनी चांगलं शेकून घ्यायचं. आता मी याला तूप लावते. सगळीकडून लावून घ्यायचं तूप. बघा दोन्ही छान शेकलेला आहे पराठा. हे बघा पराठा, हे तूप आणि मी लसणाची चटणी ताटात ठेवलेली आहे.